मी घातली आहे साडी आणि मी केसांना काही लावलेलं नाही आहे. सिंपल असा बुचडा बांधलाय वरती आणि छान 2 गोट घातले आहेत हातामध्ये. छान माझा मेकअप झालेला आहे. मी 3 वेळा कानातले चेंज केल्यानंतर फायनली मी एक कानातले सिलेक्ट केले आणि ते दुसरे आहेत, हे नाही आहेत जे दिसत आहेत. आणि नंतर इकडं मी पूजेला स्टार्ट केलं. देवाची पूजा करते. जेव्हा आपण काहीतरी चांगली गोष्ट करत असतो आपल्या आयुष्यामध्ये, तर त्यावेळी आपण देवाची पूजा करण्यापासून सुरुवात करावी. आणि आमच्या इकडे देवाची पूजा करूनच सुरुवात होते प्रत्येक गोष्टीची. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. आणि माझी देवाची पूजा इकडं झालेली आहे. तर आज काय आहे, तर आज आहे माझा बर्थडे. 17 डिसेंबरला माझा बर्थडे असतो आणि माझं बर्थडेचं सेलिब्रेशन आहे. त्याच्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. इकडं माझ्या मिस्टरांनी पेढे आणलेत. माझे मिस्टर आहेत, इकडं माझे दाजी बसलेत, माझा भाऊ बसलेला आहे, माझी दीदी, माझे मम्मी पप्पा. आणि शिवतेजचं आणि चिकूचं काय चाललेलं होतं काय माहिती. शिवतेज तिला म्हणत होता माझ्यासोबत गाडी खेळायला चल, आणि ती म्हणत होती नको, मला माऊचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही देवाला हार वगैरे वाहिला. देवाला फुलं वाहिलेत. विडावसर वगैरे अगोदरच झालेलं होतं. चंदन गंध पण झालेला होता. आणि त्यानंतर मग इकडं आम्ही बसलेलो होतो सगळे. देवाचं चालू होतं अवसर वगैरे, त्याच्यामुळं सगळे बसलेले होते. माझा भाऊ म्हणत होता पटकन केक काप, मला ड्युटीला जायचे. नंतर माझे दाजी आणि दीदी यांचं चाललं होतं. आणि त्यातले त्यात गाईज सरप्राईज म्हणजे असं की हे आहे वॉशिंग मशीन. माझ्या मिस्टरांनी मला बर्थडे गिफ्ट म्हणून वॉशिंग मशीन आणलेली आहे. आणि इकडं केक घेतलेला आहे रेडी करून. मी काही डेकोरेशन वगैरे करू दिलेलं नाही आहे, कारण डेकोरेशन केल्यानंतर ते डेकोरेशन झालेलं बर्थडे झाल्यानंतरचं जी एवढा पसारा पांगलेला असतो तो आवरायला इतकं जड जातो. त्यामुळं म्हटलं काही नको, सिम्पलच बर्थडे सेलिब्रेट करूयात. त्यानंतर मग इकडं मम्मी माझं ऑप्शन करत होती, म्हणजे कुंकू लावून हळदी कुंकू वगैरे लावत होती. त्यानंतर पप्पा वगैरे रेडी झाले आणि चिकू गिफ्ट घेऊन रेडीच होती की माऊ मला गिफ्ट द्यायचं आहे तुला, माऊ मला तुला गिफ्ट द्यायचं आहे. नंतर मग हार घातला होता. आमच्याकडे सर्वात ज्याचा बर्थडे असतो त्याच्यासाठी गळ्यामध्ये हार घालतात. कोणाकडे असेल कोणाकडे नसेल, पण आमच्याकडं असं सेलिब्रेट होतं. तर हार घातला होता. दीदी राहिली होती, दीदीने नंतर मला कुंकू लावून घेतलं. पप्पा वगैरे उभे होते, माझे मिस्टरही उभे होते. तिकडं चिकू शिवतेचं वेगळंच चाललं होतं. शिवतेची पूर्ण बर्थडे होईपर्यंत माझ्याजवळ आलाच नाही. त्यानंतर चिकूला मी बर्थडेचा केक चारला. नंतर पप्पांनी मला चारला. मग आता हा आमचं फंक्शन सुरू होतं, एकमेकांना केक चारणं वगैरे, हे तर सर्वांच्या इथंच चालतं. आणि फोटो काढणं चालू होतं. फोटो पण होते विथ व्हिडिओ सुरू होता. त्यानंतर चिकूची गडबड होती की माऊ माझं गिफ्ट घे, माऊ माझं गिफ्ट घे. त्यानंतर मम्मी इकडं बसली. मम्मीने काही केक खाल्ला नाही. मम्मीला चॉकलेटचा केक आवडत नाही, त्यामुळं तिला आईस केक आवडतो. ती म्हणे मला नको केक, त्यामुळं तिने काही केक खाल्लेला नाही. माझ्या भावाचं चाललं होतं गडबड. नंतर चिकू आली. चिकूने गिफ्ट दिलं मला. चिकूने इतकं छान गिफ्ट दिलेलं होतं मला. कानातल्याचे असे लटकन होते पाठीमागं, आपण नाही का बुचडा बांधल्यानंतर बुचड्याला टांगतो ते होतं. श्रुतीचं वेगळं चाललं होतं. श्रुतीला इकडे म्हटलं तरी तो आला नाही. टी व्हीवरती जे गाणे लावलेले होते बर्थडेचे, तर त्या गाण्यावर तो डान्स करत होता. वेगवेगळे चाललं होतं त्याचं एक्सरसाइज करणं. नंतर मी मिस्टरांना केक चारत होते माझ्या. तर मिस्टर मला काय बोलले की वेडी आहे का, माझा बर्थडे तुझा बर्थडे माझा थोडीच आहे. त्यानंतर त्यांनी तो केक मला चारला आणि चिकूला चारला. चिकूला दिदी म्हणत होती इकडे ये खाली तू. मग नंतर चिकू गेली इकडनं खाली. ती म्हणे माऊ गिफ्ट उघड. तिचं वेगळंच सुरू होतं, श्रुतीचं वेगळंच चाललेलं होतं. त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे, ते प्रोग्राम आमचा झाला. फोटो वगैरे काढणं सुरू होतं एकेकाचं. श्रुतीशला मी फोटो काढायला चल म्हटलं तरीसुद्धा तो आला नाही. माझं सुरू होतं केक खाणं. केक इतका टेस्टी होता, इतका छान होता. मम्मीचं वेगळं सुरू होतं. श्रुतीश हे आहेत माझे दाजी, माझी दीदी, ते राहिले होते केक चारायचे. माझ्या दाजींनी केक लावला आहे. माझे दाजी खूप फ्रँक आहेत. आणि आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये विथ फॅमिली आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्हाला आमच्या याच्यामध्ये नवीन कुणी ॲड ऑन करण्याची काही गरज नाही पडत. आम्ही आमच्यामध्येच खूप हॅपी असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी पूर्णच फॅमिली फ्रँकच आहे. पण आम्ही आमच्यामध्ये ज्यावेळी सर्वजण असतो ना, त्यावेळी खूप असं छान कम्फर्ट वाटतं आणि आम्ही एन्जॉय करतो प्रत्येक फंक्शन. नंतर चिकूला मी केक चारला. हे फोटोज काढणं सुरू होतं. फोटोजचं चाललेलं होतं हे उभं राहणं, पोज देणं वगैरे. शिवतेजचं वेगळं चाललं होतं. शिवतेज टी व्हीवरच्याच गाण्याकडं त्याचं लक्ष होतं. एकही फोटो तो आला नाही. त्याला